नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा अत्यंत महत्त्वाचा इंग्लिश ग्रामरचा पेपर नंबर 2। तर मित्रांनो, आपण पेपर फर्स्ट जर पाहिलं नसेल तर तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या। हा जो पेपर आहे, या पेपरचा जो आधार आहे तो आहे IBPS TCS पॅटर्न अंतर्गत जो काही प्रश्नांचं स्वरूप आहे त्या प्रश्नांचं स्वरूप आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, the question below consists of a set of label sentences. These sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the options. बघा, प्रश्न व्यवस्थित आपण समजून घेऊया। The question below consists of a set of label sentences. खाली जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये काय दिलेला आहे, एक सेट दिलाय कुणाचा, तर लेबल सेंटेन्सेस। येथे पाहू शकता आपण PQR हे काय एक लेबल आहेत, या लेबलचा एक सेट दिलाय, संच दिलेला आहे। पुढचं वाचूया। These sentences when properly sequenced from a coherent paragraph. हे जे सेंटेन्सेस आहेत ते कोहरंट पॅराग्राफ मधले म्हणजे संदिग्ध, म्हणजेच काय, तर हा जो पॅराग्राफ आहे या पॅराग्राफ मधलं जो सिच्युएशन आहे ती सिच्युएशन क्रमाने आहे का, तर नाहीये, तर ती सिच्युएशन आपल्याला क्रमाने जोडायची आहे। नेक्स्ट वाचूया। Select the most logical order of sentences from among the option. बघा काय प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर। आपल्याला काय करायची, लॉजिकल ऑर्डर फाइंड आउट करायचे। जे ऑप्शन दिलेत बघा इथे, फर्स्ट QRP, PQR, QPR, RQR। ओके, तर हे सिक्वेन्स आहेत, या सिक्वेन्स नुसार तुम्हाला काय करायचं, एक मीनिंगफुल पॅराग्राफ तयार करायचा आहे ज्याचा की सिक्वेन्स ॲक्युरेट असला पाहिजे। चला तर आपण वाचूया आता काय आहेत लेबल। पहिला P वाचूया। The dog would run barking and trying to overtake cars. अर्थ जाणून घेऊया। The dog would run. वूडचा अर्थ काय होतो, भूतकाळातील सवय सांगण्यासाठी वूडचा वापर केला जातो। म्हणजेच काय, the dog would run, कुत्रा पळायचा, धावायचा, बार्किंग भुंकायचा, and trying to overtake cars, आणि ज्या कार्स आहेत जाणाऱ्या त्या कारला तो काय करायचा, ओव्हरटेक करायचा। दुसरा वाचूया। द रोड साइड फॉर व्हेकल्स टू कम. रोड साइड, रस्त्याच्या बाजूच्या ज्या व्हेकल्स आहेत, वाहने आहेत, ते काय घ्यायचे, यायचे। आर, अ फार्मर हॅड अ डॉग दॅट युज्ड टू वेट बाय. अ फार्मर हॅड अ डॉग म्हणजे एक शेतकरी होता, त्याच्याकडे काय होता, एक कुत्रा होता, दॅट युज्ड टू वेट, आणि तो वाट पाहायचा। आता या सिक्वेन्सनुसार तुम्हाला काय वाटतं बरं, कोणता तुमचा ॲक्युरेट सिक्वेन्स असणार? बघा, तिन्ही पण सुद्धा आपण वाचलेले आहेत। बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं की अशा प्रकारच्या प्रश्नात एक व्यवस्थित एक मेन कॅरेक्टर असतो। आता यामध्ये मेन कॅरेक्टर कोण आहे त्यानुसार सिच्युएशन कशी समोर जाते आपण पाहणार आहोत। बघा, मेन कॅरेक्टर आहे इथे बघा, फार्मर। अ फार्मर हॅड अ डॉग दॅट युज्ड टू वेट बाय. एखादी गोष्ट भूतकाळात आपल्या जवळच नाही यासाठी हॅडचा वापर केला जातो। म्हणजेच बघा, अ फार्मर हॅड अ डॉग, जो शेतकरी होता त्याच्याकडे कोण होता, एक कुत्रा होता, दॅट युज्ड टू वेट, जो की वाट पाहायचा। ओके, म्हणजे आर पासून काय झालं, आपल्या वाक्याची सुरुवात झालेली आहे। पाहूया, ऑप्शन फर्स्ट मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाही, म्हणजे उरला ऑप्शन नंबर 4। आता येथेच तुम्हाला क्लिक करायचे का, तर नाही, तर तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वाचून घ्यायची आहे। वाचूया। अ फार्मर हॅड अ डॉग दॅट युज्ड टू वेट बाय. पहिला झाला आर, एक शेतकरी होता त्याच्याकडे कुत्रा होता आणि तो वाट पाहायचा। सेकंड बघूया, तो वाट कशाची पाहायचा, तर व्हेकल्सची वाट पाहायचा, म्हणून कोरिलेट करणारा शब्द आहे ऑप्शन नंबर क्यू। बघा, द रोड साइड फॉर व्हेकल्स टू कम. तो कुत्रा जो होता रस्त्याच्या बाजूला रोड साइडला येणाऱ्या ज्या व्हेकल्स होते, वाहने होते, त्या वाहनांची तो वाट पाहायचा। आता वाट कशासाठी पाहायचा, तर पी ऑप्शन बघा। द डॉग वुड रन, कुत्रा धावायचा, भुंकायचा, अँड ट्राइंग टू ओव्हरटेक कार्स. ज्या व्हेकल्स असतील, ते वाहने असतील, ज्या कार्स असतील, त्या कार्सला तो ओव्हरटेक करायचा, त्या कार्स जात असताना त्याला भुंकायचा, त्यांच्या मागे मागे धावायचा। म्हणून या अनुषंगाने ऑप्शन नंबर RQP हा आपला करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन इन अ फ्लटर इन द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, प्रश्न काय म्हणतो, अ सेंटेन्स, एक वाक्य दिलेलं आहे, विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन, अधोरेखित केलेले काय दिलेलं आहे, इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे। व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन, आपल्याला त्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचं काय द्यायचं आहे, मीनिंग सांगायचं आहे। बघूया, वर्ड आहे आपल्याकडे इन अ फ्लिटर। ओके, इन अ फ्लटर वाचूया। वी वर ऑल इन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल. राहिले बघा, वी वर ऑल इन अ फ्लटर, आम्ही पूर्णपणे काय होतो, फ्लटर होतो, म्हणजे गोंधळामध्ये पडलेलो होतो। कशासाठी, वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट, जे प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते किंवा राष्ट्रपती सुद्धा म्हणता येईल, त्यांना भेटण्यासाठी, त्यांची वाट पाहण्यासाठी।
कुठे तर ॲट आवर स्कूल रॅली, जी की आमच्या शाळेची रॅली होती, त्या शाळेच्या रॅलीमध्ये जे प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते, राष्ट्रपती होते, त्यांना भेटण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो आणि या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही फ्लटरमध्ये होतो, म्हणजे काय तर गोंधळामध्ये होतो किंवा आम्हाला की प्रेसिडेंटला कशा पद्धतीने आपण भेटायचं याबद्दल आमच्या मनामध्ये एक काहीतरी नर्वसनेस होता. मग इन अ फ्लटर यासाठी आपल्याला अर्थ करेक्ट फाइंड आउट करायचा. ऑप्शन नंबर 1 वाचूया. इन अ नर्वस, कन्फ्युज्ड ऑर एज्युटेटेड स्टेट. बघा, नर्वस म्हणजे गोंधळलेली म्हणूया, कन्फ्यूज म्हणजे सुद्धा गोंधळलेली म्हणूया, ॲजिटेटेड स्टेट म्हणजे काय तर एखादी गोष्ट अस्वस्थ बने असं आपण त्याला म्हणताल. ॲजिटेटचा अर्थ होतो मोस्टली आंदोलन करणे, परंतु येथे ना की मनाला कासावीस असं वाटणे म्हणजे उदास वाटणं असा त्याचा अर्थ होतो. आता फर्स्ट ऑप्शन येऊ शकतो, तरी वाचूया सेकंड नंबरचा अर्थ काय होतं बघा. इन अ काम, क्वाईट अँड रिलॅक्स स्टेट. बघा आता इथेच बघा, काम म्हणजे शांत, क्वाईट म्हणजे सुद्धा शांत, रिलॅक्स म्हणजे आरामदायक. बघा आपल्याला राष्ट्रपतीला भेटायचं, मग आपली जी अवस्था आहे ती रिलॅक्स असणार का? नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा रॉंग आहे. थर्ड वाचूया. हायली कॉन्फिडंट अँड पॉइज. आमच्यामध्ये खूप सारा आत्मविश्वास होता, कॉन्फिडंट होतो. हा येऊ शकतो का? नाही. नन ऑफ द अबोव 4 ऑप्शन. चला उरलाय फक्त फर्स्ट ऑप्शन, जो की ॲक्युरेट आहे. म्हणजेच काय, इन अ नर्वस, कन्फ्युज्ड ऑर ॲजिटेटेड स्टेट म्हणजे काय तर नर्वस स्थिती, उदासपणाची स्थिती, गोंधळलेली स्थिती आणि ॲजिटेटेड स्टेट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे प्रश्न काय म्हणतो, प्रश्न दिलाय तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, तुम्हाला काय कन्वर्ट करायचं? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. बघा अशा प्रकारचे बघा न्यू पॅटर्नमध्ये 2 तरी प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसमध्ये विचारतात. काही प्रश्न विचारतात ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा, की मध्ये विचारतात पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करा. वाचूया. मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज वर बिंग सोल्ड बाय देम ॲट द मार्केट. आता बघा मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल साईज म्हणजे बघा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना हा काय होता? ऑब्जेक्ट होता. आणि बघा येथे वर्ब काय? सोल्ड आहे, म्हणजे सेल या क्रियापदाचा सोल्ड आहे. नंतर हा देम झालाय, देम कुणाचा झाला? तर देचं कन्व्हर्जन झालेलं आहे. बघा 2 प्रकारच्या केस आहेत, एक आहे सब्जेक्टिव्ह केस, दुसरी आहे ऑब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्टिव्ह केसमध्ये समजा आय असेल तर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय होणार? त्याचं मी होणार. जर वी असेल तर वीचं कन्व्हर्जन काय होईल? असमध्ये होईल. यू असेल तर यूच राहतं, सचिन नाव असेल तर सचिनच राहतं, शी असेल तर हर होतं, ही असेल तर हिम होतं, इट असेल तर इट राहतं. ओके, दे असेल तर देम होतं. या पद्धतीने बघा चेंजेस होत असतात. तर यानुसार बघायचं, म्हणजे वाक्याची सुरुवात तुम्हाला दे नुसार करायची. बघूया. फर्स्ट ऑप्शनमध्ये दे आहे, सेकंडमध्ये दे आहे, थर्डमध्ये दे आहे, फोर्थमध्ये आहे. म्हणजे पहिली ट्रिक आपण पाहिलेली आहे. दुसरी ट्रिक काय, तर तुम्हाला टेन्स फाइंड आउट करायचा आणि त्या टेन्सनुसार वाक्य असलं पाहिजे. आता इथे बघा वर आहे, बिंग आहे, सोल्ड आहे. ज्यावेळेला वर दिलेला आहे, बिंग दिलेला आहे आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म. आता वर नंतर आयएनजी कधी लागतं बरं? पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यामध्ये. म्हणजे असं वाक्य फाइंड आउट करायचं आपल्याला जे की पास्ट कंटिन्युअस आहे. पहिलं वाचूया. दे हॅड सोल्ड, पास्ट परफेक्ट झाला, हा ऑप्शन झाला रॉंग. दुसरा बघा, दे वर सेलिंग, हा ऑप्शन आहे पास्ट कंटिन्युअसचा, हा ऑप्शन येऊ शकतो. थर्ड वाचूया. दे हॅव सोल्ड, बघा प्रेझेंट परफेक्ट वापरला याच्यामध्ये, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 म्हणजे हा सुद्धा रॉंग झालाय. 4 बघा, दे आर सेलिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस दिलाय आणि इथे काय तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा दे वर सेलिंग मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज, ते काय विकत होते? तर खूप प्रकारच्या सुंदर अशा टॉईज, बाहुल्या विकत होते. कधी? कुठे? तर ॲट द मार्केट, मार्केटमध्ये. मग हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याला तुम्हाला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. बघा मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज वर बिंग सोल्ड. आता बघा वर होतं, वरचं काय झालेलं आहे? इथं बिंग झाले आणि जो फर्ब असतो त्या फर्बचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये थर्ड फॉर्म घ्यावा लागतो, म्हणून इथे येणार सोल्ड. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बुक आता. In the following question, 4 words have been given out. Which one word is incorrectly spelled? Select the incorrectly spelled. आपल्याला बघा चुकीची स्पेलिंग असणारा वर्ड फाइंड आउट करायचा. पहिला आहे बघा ॲप्लॉड, सेकंड अलेवेट, थर्ड ॲडॅप्टेशन, फोर ॲड्युलेशन. चला विचार करा आणि सांगा की कोणता शब्द आहे तो शब्द काय चुकीच्या स्पेलिंगचा आहे. साधारणतः 1 ते 2 मार्काचे तुम्हाला मिसस्पेल्ड किंवा इनकरेक्टली स्पेल्ड फाइंड आउट करा, किंवा 4 ऑप्शन दिले त्या 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शनची स्पेलिंग बरोबर आहे आणि 1 ऑप्शनची स्पेलिंग चूक आहे, असे सुद्धा प्रश्न विचारलेत. चला आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ॲड्युलेशन. तर स्पेलिंग काय आहे ते बघा.
ADULE दिले यांनी, आपली ॲक्युरेट स्पेलिंग आहे ADULATION. आता ॲड्युलेशनचा अर्थ काय होतो बघू. ॲड्युलेशनचा अर्थ होतो एखाद्याची खुशामत करणे, एखाद्याची खोटी खोटी स्तुती करणं. ओके, मग ॲड्युलेशनमध्ये आपल्याला सापडलं इनकरेक्ट स्पेल आहे. बाकीच्या ऑप्शनचा अर्थ जाणून घेऊया. ॲप्लॉडचा अर्थ होतो टाळ्या वाजवणे किंवा एखाद्याची स्तुती करण्यासाठी आपण त्याला काहीतरी प्रशंसा करणे असं म्हणता येईल. अलिव्हेट म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची तीव्रता कमी करणे. समजा मला वेदना होत आहेत, काहीतरी लागलेलं वगैरे, तर त्या वेदना कमी होण्यासाठी मी अँटीबायोटिक घेतलं, मेडिसिन घेतलं, पेन किलर घेतलं, तर हे काय होतात वेदना क्षामक, म्हणजे काय तर अलिव्हेट करतात माझं पेन. थर्ड आहे बघा ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे काय तर भिन्नत्व परिस्थितीमध्ये जुळवून घेणं. बघा जलचर प्राणी असतात, पाण्यामध्ये राहतात, सर्वांचं वेगवेगळं त्यांचं नेचर असतं, तरीसुद्धा ते एकत्र राहतात, त्याला ॲडॅप्टेशन असं म्हणतात. चला, इनकरेक्ट स्पेल विचारली होती, जी आहे ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघू आता. In the following question, the sentence given with a blank is to be filled with an appropriate preposition. Okay, select the most appropriate option to fill it. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ते ॲक्युरेट प्रिपोजिशन ॲड करायचं. वाचूया. आय वुडंट हॅव ॲक्सेप्टेड एनिथिंग डॅश अ जॉब इन कॅनडा. ओके, ऑप्शन फर्स्ट आहे बिसाइड, ऑप्शन सेकंड आहे फॉर्म, ऑप्शन थर्ड आहे एक्सेप्ट, ऑप्शन 4 आहे बिटवीन. आता प्रत्येक जो प्रिपोजिशन आहे त्याचा अर्थ बघूया. बिसाइडचा अर्थ होतो च्या बाजूला. इथे ॲड करून बघूया बसतो का तिथे. आय वुडंट हॅव ॲक्सेप्टेड, मी ॲक्सेप्ट करू शकलो नसतो. एनिथिंग म्हणजे काही. बिसाइड अ जॉब, जॉबच्या बाजूला, काही येतो का अर्थ नाही. जर येथे बिसाइड्स असतं BSIDES तर याचा अर्थ होतो च्या व्यतिरिक्त. ओके, परंतु हा ऑप्शन बिसाइड आले, रॉंग झाला. दुसरं फॉर्म म्हणजे पासून, एनिथिंग फ्रॉम अ जॉब, जॉब पासून इन कॅनडा, काहीच संबंध नाही. थर्ड आहे एक्सेप्ट, एक्सेप्टचा अर्थ होतो वगळून. ओके, आय वुडंट हॅव ॲक्सेप्टेड, मी काहीही स्वीकारू शकलो नसतो एनिथिंग एक्सेप्ट अ जॉब इन कॅनडा, म्हणजे त्या व्यक्तीने काय केलाय, जॉब स्वीकारलेला आहे, त्या जॉबच्या व्यतिरिक्त काही स्वीकारलेलं नाहीये, म्हणून एक्सेप्ट हा ऑप्शन आपला ॲक्युरेट येतो. आता येते बघा बिटवीन आहे. बिटवीन प्रिपोजिशन केव्हा वापरतात, ज्यावेळेला दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेला बिटवीनचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघा, डिस्ट्रीब्यूट दीज चॉकलेट बिटवीन राम अँड श्याम. ओके, दोघांमध्ये हे चॉकलेट वाटा, त्या अनुषंगाने बिटवीन वापरतात. दोनपेक्षा अधिक घटक असतील तर अमंग हे प्रिपोजिशन वापरतात. म्हणजे काय, डिस्ट्रीब्यूट दीज चॉकलेट अमंग द ऑल स्टुडंट, म्हणजे सर्व मुलांमध्ये हे चॉकलेट वाटप करा. ओके, मग प्रिपोजिशनवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला, ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट आहे. नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑफ सेंटेन्स. प्रश्न काय म्हणतो बघा, वन वर्ड सबस्टिट्यूट, इथे सबस्टिट्यूट दिला, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे बघा. अ हॉलो स्पेस इन अ वॉल फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट. बघा, अ हॉलो स्पेस, हॉलो स्पेस म्हणजे काय तर पोकळ जागा अशी म्हणतो. ओके, इन अ वॉल भिंतीमध्ये असेल ती जागा, किंवा स्टॅच्यूमध्ये असेल, किंवा ऑर्नामेंट. आता स्टॅच्यू म्हणजे काय, पुतळा. आता बऱ्याच वेळा आपल्याला माहित असतं की एखादा पुतळा आहे, त्या पुतळ्याचा मधला जो भाग असतो तो कसा असतो, पोकळ असतो. किंवा एखादं ऑर्नामेंट आहे, ऑर्नामेंट म्हणजे काय तर अलंकार, तर त्या अलंकारामधला जो मधला भाग असतो तो कसा असतो, पोकळ असतो. तर त्या अनुषंगाने आपण बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे नीचे, सेकंड आहे एपिगी, थर्ड आहे समन्स, डी आहे ब्रिक. तर काय वाटतं ऑप्शन नंबर कोणता बरोबर असेल. तर बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट नीचे हे आपला करेक्ट आन्सर आहे. नीचेचा अर्थ होतो कोनाडा, म्हणजे काय, एखादा पुतळा असेल किंवा एखादं अलंकार असेल. अलंकार म्हणजे काय, समजा आपण कानातलं वगैरे म्हणता येईल, किंवा एखाद्याची आपण काय म्हणता येईल झुंबर वगैरे असतं, तो मधला जो भाग असतो, किंवा एखाद्याची पोत वगैरे असेल, तो मधला जो पेंडॉल असेल त्याचा मधला जो भाग असतो ना, तर तो भाग कसा असतो, पोकळ असतो. त्या पोकळ भागाला, किंवा एखादा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, तर मधला जो भाग असतो त्याला म्हणतात नीचे असं म्हणतात, कोनाडा असं म्हणतात. आता सेकंड आहे बघा इफिजी. आता इफिजीचा अर्थ काय होतो, इफिजीला असं म्हणूया की प्रतिमा किंवा पुतळा, काही संबंध नाही याचा. सी आहे बघा सरमन्स. सरमनचा अर्थ होतो प्रवचन देणे, काही संबंध येतो का, नाही. ओके, डी आहे ब्रिक. ब्रिक म्हणजे काय तर विटा. ओके, शब्द लिहून घ्या नोटबुकमध्ये, सर्वात इम्पॉर्टंट आहेत. परीक्षेमध्ये या ऑप्शनचा आधार घेऊन सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघू आता. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select no error. बघा, प्रश्न काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन, खाली काही प्रश्न दिलेत त्यामध्ये सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर, तो दिलेल्या प्रश्नांमध्ये काही भागामध्ये एरर असू शकतो.
फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. तुम्हाला शोधायचं आहे कोणत्या पार्टमध्ये एरर आहे आणि तुम्हाला तो ॲप्रोप्रिएट ऑप्शन तंतोतंत ऑप्शन फाइंड आउट करायचा. बघा जर पुढचं इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, जर त्या वाक्यामध्ये कोणतेही एरर नसेल, सिलेक्ट नो एरर, तुम्हाला सिलेक्ट नो एरर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. वाचूया. Some people in our country do not comply with the rules and regulation. ऑप्शन फर्स्ट म्हणतो do not comply with. ऑप्शन सेकंड म्हणतो no error. ऑप्शन थर्ड म्हणतो the rules and regulation. ऑप्शन फोर म्हणतो some people in our country. ओके, आता बघा, आता याच्यामध्ये एरर काय. आता याच्यामध्ये बघा डू नॉट तर वापरलाय, पीपल असल्यामुळे डू नॉट तर येऊ शकतो, परंतु इथे कंप्लाइज जो आहे तर इथे बघा कंप्लाय पाहिजे होतं. कंप्लायची आवश्यकता होती का? नव्हती. सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये ज्या वेळेला ही शी इट असतील त्यावेळेला क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतो. वाक्य बघा, ही राईट्स अ लेटर, शी प्लेज क्रिकेट असं म्हणता येईल आपल्याला, किंवा इट गोज टू स्कूल असं सुद्धा म्हणता येईल. तर त्या पद्धतीने समजा ही शीट असेल किंवा सिंग्युलर नाउन असेल तर त्यावेळेला क्रियापदाला यस यस लावता येतो, परंतु प्लुरल जर असेल तर तुम्हाला त्याला यस किंवा यस लावायची गरज आहे का? नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट मध्येच तुम्हाला एरर सापडलेली आहे. चला नेक्स्ट बघू आता. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. खाली जो प्रश्न दिलाय त्यामध्ये काय एक लेबल सेंटेन्सचा सेट दिलेला आहे. दीज सेंटेन्सेस व्हेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. बघा तोच जो आपण या अगोदर प्रश्न घेतला होता तोच प्रश्न त्याच प्रकारचा प्रश्न आहे. बघा म्हणजे तुम्हाला एक सेट दिलाय प्रश्नांचा PQR, त्या PQR सेटला काय करायचं तुम्हाला सिक्वेन्सने लावायचे म्हणजे क्रमानं लावायचे. वाचूया, पी वाचूया. ॲज ही कुड सी मेनी डॉग सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड. बघा जसं तो पाहतो, ही कुड सी तो पाहू शकला, मेनी डॉग्स खूप सारे कुत्रे, सराउंड म्हणजे भोवताली, हिम म्हणजे त्याच्या, फ्रॉम ऑल साइड, फ्रॉम म्हणजे पासून म्हणूया, ऑल साइड्स म्हणजे सर्व बाजूने. ज्या वेळेला तो काय केला त्याच्या सर्व बाजूंनी तो कुत्रे पाहू शकला. ओके, पुढचं वाचूया. सीइंग इज रिफ्लेक्शन. सी म्हणजे पाहणे, रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन, त्याचं रिफ्लेक्शन परावर्तन पाहून द डॉग फ्रोज इन अ सरप्राईज. जो कुत्रा होता सरप्राईजने आश्चर्याने तो काय झाला गोरठला असं म्हणता येईल. ओके, नेक्स्ट. वन्स अ डॉग रॅन इन टू अ म्युझियम फिल्ड विथ मिरर्स. एकदा जो कुत्रा होता तो म्युझियम मध्ये पळाला, रॅन झाला तो, फिल्ड विथ मिरर्स, आणि जो म्युझियम होता तो मिरर्सनी म्हणजे काय तर आरशांनी भरलेला होता. तर यामध्ये बघा म्हणजे आपल्याला कळालं की मेन हिरो मेन कॅरेक्टर कोण आहे याच्यामध्ये कुत्रा आहे, म्हणून सुरुवात कुठून झाली आर मधून झाली. अशा वाक्यामध्ये बघा एक मेन कॅरेक्टर असतो, नंतर काय ते काहीतरी सिच्युएशन घडते आणि त्या सिच्युएशनचा एंड सुद्धा होतो. ओके, म्हणजे सोल्युशन होऊन एंड होतो. आता बघा पहिला ऑप्शन काय आर. बघा ऑप्शन पैकी आर आहे का इथे? येथे आहे. सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाही, फोर्थ मध्ये, म्हणजे इथेच ऑप्शन नंबर 1 हा आपला आन्सर झालेला आहे. तरी सुद्धा येथेच न थांबता पूर्ण सिक्वेन्स पाहायचा. ओके, बघा वन्स अ डॉग रॅन इन टू अ म्युझियम. एकदा कुत्रा जो होता तो म्युझियम मध्ये पळाला. फिल्ड विथ मिरर्स, तो जो म्युझियम होता तो आरशांनी भरलेला होता. नेक्स्ट बघा सीइंग इज रिफ्लेक्शन. आता त्याच्यामध्ये तो मिररच्या तिथे गेला. पुढे बघा सीइंग इज रिफ्लेक्शन, त्या आरशामध्ये त्याचं रिफ्लेक्शन त्यांनी पाहिलं आणि ते पाहून डॉग काय झाला फ्रोज झाला, आश्चर्याने गोठून गेला असं आपल्याला म्हणतात, म्हणजे त्याला धक्का बसला असं म्हणतात. नंतर बघा पी आहे ॲज ही कुड सी मेनी डॉग सराउंडिंग हिम, आणि मग त्या मिररमध्ये त्या रिफ्लेक्शनमध्ये काय पाहिलं तर त्याच्या भोवताली सगळीकडे काय आहे तर सर्व बाजूंनी सराउंडिंगमध्ये सर्व डॉग आहेत असं त्याला जाणवलं. मग या अनुषंगाने ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट बघू आता. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड आउट द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा वी हॅव टू फाइंड आउट अपोजिट मिनिंग म्हणजे काय तर आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचा. वाचूया. इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च हॅड मेड हर व्हेरी प्रिसाइज इन हर वर्किंग मेथड्स. बघा इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च. आता मेटिक्युलसचा अर्थ काय होतो? बारीक सारीक तपशील विचारात घेतलेला, म्हणजे काय तर एकदम डिटेलमध्ये केलेला. आता बघा इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च, रिसर्च म्हणजे संशोधन, म्हणजे खूप वर्षे घालण्यात आलेले होते कशामध्ये तर एक बारीक सारीक तपशील विचारात घेऊन केलेला संशोधनामध्ये. आणि त्या संशोधनाने बघा हॅड मेड हर व्हेरी प्रिसाइज इन हर वर्किंग मेथड, आणि तिच्या काम करण्याच्या वर्किंग मेथडमध्ये तिला प्रिसाइज बनवलं होतं, म्हणजे ॲक्युरेट बनवलं होतं, तंतोतंत बनवलं होतं किंवा हुशार शार्प बनवलं होतं. मग प्रिसाइजचा अर्थ होतो तंतोतंत किंवा ॲक्युरेट किंवा करेक्ट. मग या अनुषंगाने बघा अर्थ काय होतो.
फर्स्ट ऑप्शन आहे फॅग्यू. फॅग्यूचा अर्थ होतो अस्पष्ट. ओके, म्हणजे क्लिअर नाही ती त्याच्या कन्सेप्टमध्ये. आता तिने बघा मेटिक्युलस रिसर्च केलेला होता, बारीक सारीक तपशील विचारात घेऊन रिसर्च केलेला होता. मग हा येऊ शकतो का अपोजिट? त्याला येऊ शकतो बघा विरुद्धार्थी शब्द. ओके. बी आहे एक्झॅक्ट. एक्झॅक्टचा म्हणजे तंतोतंत. हा सिनॉनिम येऊ शकला असता. ॲक्युरेट म्हणजे एकदम तंतोतंत बरोबर, हा सुद्धा सिनॉनिम सिमिलर वर्ड येऊ शकला असता. नंतर आहे करेक्ट. करेक्ट सुद्धा सिनॉनिम येऊ शकला असता. उरला फक्त एकच फॅग्यू. ऑप्शन नंबर फर्स्ट ह्या प्रिसाईज या शब्दाशी काय अपोजिट आहे. नेक्स्ट बघू आता. In the following question, 4 words have been given. Out which one word is incorrectly spelled? Select the incorrectly spelled. बघा इनकरेक्टली स्पेल्ड चुकीची स्पेलिंग फाइंड आउट करायची. फर्स्ट बघा इरिलेव्हंट, इन्सर्शन, इन्व्हिन्सिबल, इंडिलेबल. ऑप्शन सापडलेला आहे जो आहे ऑप्शन नंबर फर्स्ट इरिलेव्हंट. आता इरिलेव्हंट मध्ये स्पेलिंग बघा IRRELEVANT पाहिजे होतं. ओके, येथे ई पाहिजे होतं, येथे आय आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा चुकीची स्पेलिंगचा आहे. आता इरिलेव्हंटचा अर्थ काय होतो की आपण म्हणूया रिलेव्हंट म्हणजे संबंधित आणि इरिलेव्हंट म्हणजे काय तर असंबंधित, एखाद्या घटनेचा त्याशी काही संबंध नाहीये. दुसरा आहे बघा इन्सर्शन. इन्सर्शनचा तुम्हाला माहिती आहे इन्सर्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण म्हणतो एखादी डिस्क आहे आपल्याकडे तर लॅपटॉपमध्ये इन्सर्ट करा असं आपण त्याला म्हणतो. थर्ड बघूया आपण इनविन्सिबल. इनविन्सिबलचा अर्थ काय होतं? अजिंक्य म्हणजे ज्याला जिंकलं जाऊ शकत नाही असं त्याला इनविन्सिबल असं म्हणतात. 4 आहे बघा इंडिलिबल. इंडिलिबलचा अर्थ काय होतो? इंडिलिबलला आपण असं म्हणता येईल की वज्रलेप किंवा एखादा शाईचा डाग असेल किंवा कलंक असेल तो कधीही पुसला जाऊ शकत नाही, त्याला इंडिलिबल असं म्हणतात. नेक्स्ट बघू आता. सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. प्रश्न काय म्हणतो बघा, एक सेंटेन्स दिलाय त्यामध्ये एक अंडरलाइन फ्रेजल वर्ब अधोरेखित केलेला एक फ्रेज देण्यात आलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला काय शोधायचं? ॲक्युरेट फ्रेजल वर्बचा मिनिंग फाइंड आउट करायचा. वाचूया. यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट मॅरेज फाईल यू आर हॅव्हिंग अ चॅट विथ हम. बघा यू शुडंट. आता शूडचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट करायला पाहिजे त्यासाठी शूड वापरतो, एखादी गोष्ट करायला नाही पाहिजे त्यासाठी स्टुडंट वापरतो. यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट मॅरेज. बघा तू जो टॉपिक आहे कुणाचा? हिज सन्स इंटरकास्ट, त्याच्या मुलाच्या इंटरकास्ट मॅरेजचा जो मुद्दा आहे तो तू ब्रिंग अप म्हणजे काय तर चर्चेमध्ये आणायला पाहिजे नव्हता. मग ब्रिंग अप म्हणजे काय तर डिस्कशनमध्ये आणणे. बघा आता या अनुषंगाने आपण पूर्ण वाचायचा. फाईल यू आर हॅव्हिंग अ चॅट विथ हिम. ज्या वेळेला तू त्याच्याशी बोलत होता त्यावेळेला तू त्याच्या मुलाचा इंटरकास्टचा मॅरेज मुद्दा जो होता तो ब्रिंग अप म्हणजे समोर आणायचा नव्हता, चर्चेमध्ये आणायचा नव्हता. मग ब्रिंग अपसाठी ॲक्युरेट वर्ड बघा. फर्स्ट आहे इंट्रोड्यूस इंटू डिस्कशन. हा येथेच आपल्याला आन्सर सापडला बघा. म्हणजे मुद्दा, चर्चेचा मुद्दा किंवा तो मुद्दा जो आहे तो आपण समोर आणणे किंवा समोरून त्या विषयावरती बोलणे. ऑप्शन येऊ शकतो. दुसरा वाचूया. डिलीट म्हणजे काढून टाकणे, संबंध नाहीये. फॉरगेट म्हणजे विसरणे, काही संबंध नाही. इलिमिनेट म्हणजे सुद्धा काढून टाकणे. उरला फक्त एकच जो आहे ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट बुक आता. प्रश्न काय म्हणतो बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द प्रोवर्ब. प्रोवर्ब दिलेले आहे, म्हण दिलेले आहे, त्याचा तुम्हाला ॲक्युरेट मीनिंग फाइंड आउट करायचं. वाचूया. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बघा डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे आता काय, एक पुस्तकाच्या कव्हरवरून पुस्तकाच्या आतमध्ये काय दडलेलं आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकतात का? नाहीये. म्हणजेच तुम्हाला जर त्या व्यक्तीला किंवा त्या पुस्तकाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण वाचन करावं लागणार आहे. म्हणजेच काय, एखाद्या माणसाच्या बाह्य स्वरूपावरून म्हणजे त्यांचा पेहराव कसा आहे, त्याने कपडे कसे घातलेले आहेत किंवा तो कसा दिसतो यावरून तुम्ही त्या माणसाच्या टॅलेंटचा, बुद्धिमत्तेचा अंदाज लावू शकता का? नाही. मग डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर या अनुषंगाने कोणता ऑप्शन बरोबर येतो तो पाहूया. फर्स्ट वाचूया. नॉट टू गेट पॅनिक इन डिफिकल्ट सिच्युएशन अँड हँडल देम इझिली. बघा नॉट टू गेट पॅनिक इन डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे अवघड परिस्थितीमध्ये तुम्ही पॅनिक व्हायचे का, शोकांतिक व्हायचे का? नाहीये. आणि त्या सिच्युएशनला हँडल देम इझिली, सहजासहजी सोप्या पद्धतीने हँडल करा म्हणतात. ऑप्शन आहे का रॉंग? फर्स्ट नाहीये, रॉंग झाला. दुसरा, नॉट टू एक्झामाइन द कंडिशन ऑफ युअर फ्रेंड्स इन डिफरंट सिच्युएशन. तुमच्या मित्रांची परिस्थिती वेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक्झामाइन तपासू नका, काहीच संबंध नाही. थर्ड बघूया. नॉट टू फॉर्म अन ओपिनियन अबाउट समथिंग बेस्ड ऑन इट्स आउटवर्ड अपिअरन्स. चला
आपल्याला आन्सर सापडला बघा. नॉट टू फॉर्म अन ओपिनियन, फॉर्म म्हणजे बनवणे, ओपिनियन म्हणजे मत म्हणूया, अबाउट म्हणजे बद्दल, समथिंग म्हणजे कशाबद्दल तरी, बेस्ड ऑन म्हणजे आधारावर, आउटवर्ड अपिअरन्स, आउटवर्ड म्हणजे बाहेरील, अपिअरन्स म्हणजे पेहराव, म्हणजे तुमच्या बाहेरील पेहरावावरून तुमचं मत तुम्ही बनवू नका, तयार करू नका. एखाद्या व्यक्तीच्या बाहेरील पेहरावरून तुम्ही तुमचं मत लगेच बनवू नका. मग या अनुषंगाने ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट आन्सर सापडला. ओके, नेक्स्ट बघू आता. प्रश्न काय म्हणतो, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. लेबलचा सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्सेस व्हेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅराग्राफ. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय म्हणतो, सेंटेन्स 1 काय फिक्स दिलाय म्हणजे काय ॲक्युरेट दिलेला आहे. सेंटेन्स 1 तुम्हाला काय करायचंय, या सेंटेन्स 1चा आधार घेऊन बाकीचे जे ऑप्शन आहेत PQR नावाचे लेबल, त्या लेबलला तुम्हाला सेट करायचं आहे. बघूया. देअर वॉज अ मॅन हू मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता, तो काय करायचा, फुगे जो होता, बलून्स काय करायचा, सेल करायचा. कुठे करायचा, बीच. पूर्ण अर्थ बघूया. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता, हुचा अर्थ होतो जो की तो त्याच्या दैनंदिन गरजा बीचवरती, समुद्रकिनारी फुगे सेल करून, फुगे विकून काय करायचा, भागवायचा. ओके, आता या अनुषंगाने आता बघा, म्हणजे महत्त्वाचा कॅरेक्टर काय, तो माणूस आहे. त्या अनुषंगाने आता बघूया आपण कुठला आन्सर म्हणजे कुठलं त्याला सिक्वेन्स लागतं. पी वाचूया. टू स्पेंड क्वालिटी टाइम ॲट द बीच, काही संबंध येतो का, नाही. तो त्याचा क्वालिटी टाइम समुद्रकिनारी घालायचा, काय येतो का, आता फुगे विकायचा ना बिचारा, तो त्याचा आनंदाने विकत असतील किंवा का क्वालिटी टाइम होता का त्याचा, नाही. दुसरं, हू वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता तो फुगे विकायला तो त्याच्या फॅमिलीसोबत बीचवरती येणार होता का, नाही. म्हणजे हा सुद्धा रॉंग झालाय. आर आहे बघा, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर स्मॉल किड्स. बघा येथे हा आर बरोबर आहे, म्हणजे असं ऑप्शन शोधायचं आहे ज्यांची सुरुवात आरने झालेली आहे. फर्स्टमध्ये नाहीये, सेकंडमध्ये नाहीये, थर्डमध्ये आहे, फोरमध्ये नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट आन्सर आहे. तरी सुद्धा आपल्याला पूर्ण वाचायचं आहे, म्हणजे कोणताही गोंधळ होऊ नये. आता इथे बघा सगळे क्यू पी क्यू दिलाय, परंतु बऱ्याच वेळा बघा इथे क्यू आलाय, क्यू आलाय. त्याच पद्धतीने तुम्हाला असा पण ऑप्शन येईल ज्याची सुरुवात आरने झालेली असणार आहे. त्यामुळे पूर्ण सिक्वेन्स वाचा, लगेच निर्णय घेऊ नका. आता बघा, तेथे एक माणूस होता, तो की फुगे सेल करायचा समुद्रकिनारी. दुसरं, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. लहान मुलांसाठी तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनला होता, आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता, म्हणजे आर हा झाला. दुसरा वाचूया. हू वर्स कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता या स्मॉल किड्स या शब्दाला धरून कोरिलेट करणारा शब्द बघा, स्मॉल किड्स, हू वर कमिंग, हे लहान मुलं जे होते ते यायचे, कुठे यायचे, बीचला यायचे, अलॉंग विथ देअर फॅमिली, त्यांच्या कुटुंबियासोबत. कशासाठी यायचे बघा, ते टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. त्यांचा जो क्वालिटी टाइम होता, जो चांगला वेळ होता, तो बीचवरती काय एक वेळ घालवण्यासाठी ते यायचे. म्हणून ऑप्शन नंबर RQP हा आपला करेक्ट सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघू आता. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा पॅसिव्ह फॉर्म करायचा आपल्याला. ओके, म्हणजे प्रश्न दिला ॲक्टिव्हचा, तुम्हाला करायचा पॅसिव्हमध्ये. वाचूया. माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अनडीड मी कम्प्लिटली. बघा आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, सब्जेक्टिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये होतं, म्हणजे आयचं मी होतं, शीचं हर होतं, हिचं हिम होतं, देचं देम होतं, वीचं अस होतं. त्याच पद्धतीने बघा या ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मी वापरलाय, म्हणजे वाक्याची सुरुवात होणार आहे आपली आयपासून. बघा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना महत्त्वाचे काय अर्थ, तुम्हाला सब्जेक्ट ओळखायचा आहे, नंतर वर्ब ओळखायचा आहे, ऑब्जेक्ट ओळखायचा. आता बघा माय लास्ट व्हेंचर, आता काय काय होता, माय लास्ट व्हेंचर हा झाला तुमचा सब्जेक्ट होता. अनडीड हा क्रियापदाचा दुसरा फॉर्म आहे, म्हणजे बघा सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि ऑब्जेक्ट आहे मी. ऑब्जेक्टची सुरुवात बघा आयने झाले, आयनं झालेली आहे, आयनं झालेली आहे, आयनं झाले. आता ज्या वेळेला सिंपल पास्टचं वाक्य असतं त्यावेळेला तुम्हाला फॉर्म्युला काय वापरायचा बघा, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर तुम्हाला काय घ्यायचा, वॉज किंवा वर घ्यायचा. वॉज किंवा वर कशावर डिपेंड असणार बरं, जो की तुमचा इथे तुम्ही बदलत असतानाच काय जो सब्जेक्ट येणार आहे त्यावर नसणार आहे. नंतर तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. आता आय नंतर बघा येथे वॉज आला, वॉज आला, येथे सुद्धा वॉज, येथे सुद्धा वॉज, म्हणजे चारीमध्ये वॉज आलेला आहे बघा. आणि बघा आय वॉज नॉट बिईंग अंडर, आता पाच कंटिन्युअस होता का प्रश्न, नाही, हा रॉंग झाला. दुसरं बघूया आय वॉज कम्प्लिटली डन, आता डू डीड डन क्रियापद होतं काय अनडीडचं, नाही, अंडू पाहिजे इथे, हा सुद्धा रॉंग झाला. थर्ड बघा थर्डमध्ये इथे डन वापरलाय, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. म्हणजे उरला फक्त फर्स्ट आणि फोर मधला. तर बघा येथे पाच कंटिन्युअस टेन्स आहे, वाक्य आहे सिंपल पास्टचं, म्हणजे स्ट्रक्चर कसं असं पाहिजे,
ऑब्जेक्ट प्लस वॉज देअर प्लस V3 जो की येथे आहे. आय वॉज कम्प्लिटली अनडन माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. बघा आय वॉज कम्प्लिटली अनडन माय लास्ट जॉईंट व्हेंचर मी विथ मिस्टर अँडरसन. म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. खाली जो प्रश्न दिला आहे त्यामध्ये एरर दिलेली आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. आपल्याला असा एरर फाइंड आउट करायचा ज्याच्यामध्ये काय एरर आहे. ओके. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर सिलेक्ट नो एरर. जर त्या वाक्यामध्ये कोणतीही एरर नसेल तर तुम्हाला तेथेच थांबायचे. वाचूया. आय मेट अ डॉक्टर फाईल आय वर ऑन द वे टू मार्केट. बघा आय मेट अ डॉक्टर, मी डॉक्टरला भेटलो. फाईल आय वर ऑन द वे. बघा आय नंतर नेहमी वॉज येतं, येथे काय आले वर आले. म्हणजेच बघा ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये आय मेट दिले, दुसऱ्या याच्यामध्ये बघा फाईल आय वर, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे आपला एरर आहे. जो की आय नंतर वॉज पाहिजे होतं, इथे वर आले म्हणून ऑप्शन नंबर सेकंड मध्ये रॉंग आहे. नेक्स्ट बघू आता. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा आपल्याला काय करायचं आहे पॅसिव्ह वॉइस करायचं. वाचूया. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. बघा टेन्स कोणचा आहे तर प्रेझेंट परफेक्टचा टेन्स आहे. म्हणजेच काय या हॅज नंतर बीन येतं आणि नंतर V3 येतं. आता सब्जेक्ट आहे पुष्पेंद्र, वर्ब आहे ओपन, ऑब्जेक्ट आहे डोअर. बघा म्हणजे काय पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर. पुष्पेंद्रने दरवाजा उघडलेला आहे. मग क्रिया कुणावर झाली डोअरवर, म्हणजे डोअर झाला ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्याची सुरुवात डोअरने व्हायला पाहिजे. म्हणजेच बघा येथे सुद्धा नाही, येथे सुद्धा नाही, येथे सुद्धा पुष्पेंद्रच वापरलाय. आपल्याला पॅसिव्ह करायचा. ऑप्शन नंबर 4 मध्येच आहे, फक्त काय आलं आपल्यामध्ये द डोअर आलाय. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इथेच आहे. ओके. तरी सुद्धा आपण बघूया पूर्ण तुम्हाला एक आयडिया येईल म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारला. सुरुवातीला बघा आपण द डोअर घेतला. द डोअर हा सिंग्युलर आहे म्हणून आपण काय घेतला हॅज घेतलाय. नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घेतला आपण. बघा हॅज नंतर बीन वापरलाय, नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घेतलाय. द डोअर हॅज बीन ओपन. दरवाजा उघडण्यात आलेला आहे. कुणाकडून बघा बायचा अर्थ होतो कडून, बाय पुष्पेंद्र. ऍक्टिव्हच्या पॅसिव्ह वाक्यामध्ये तुम्हाला नेहमी बाय घ्यावा लागतो. कशासाठी टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. त्याचा जो बेस्ट फ्रेंड आवडता मित्र तो येणार होता, त्या मित्राला रिसीव्ह करण्यासाठी त्याने दरवाजा उघडलेला होता. चला नेक्स्ट बघू आता. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. आर्टिकल आहेत बघा ए अँड द. या आर्टिकलचा आधार घेऊन तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं आहे अप्रोप्रिएट आर्टिकल त्यामध्ये पुटअप करायचं. वाचूया. मिस्टर नरेश गोयल इज डॅश द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. आता इथे बेस्ट वापरलाय म्हणजे बघा गुड, बेटर, बेस्ट. ज्या वेळेला सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळेला 100% त्याच्या समोर द चा वापर केला जातो. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. आपल्याला फ्रेजल वर्बचा मिनिंग फाइंड आउट करायचा. वाचूया. द सोल्जर लेड डाऊन हिज लाईफ फॉर द कंट्री. जो सैनिक होता त्यानं त्याचं आयुष्य देशासाठी लेड डाऊन केलं होतं. आता एक सैनिक आहे तो त्याचं आयुष्य काय करणार आहे सॅक्रिफाईस करणार आहे. म्हणून बघा सेव्ह म्हणजे वाचवणं. सोल्जर त्याचं आयुष्य वाचू शकतो का तर सेव्ह केलं वाचवलं, ऑप्शन रॉंग झालं. दुसरा बिट्रे विश्वासघात करणे रॉंग झाला. थर्ड आहे सॅक्रिफाईस म्हणजे काय तर आपण म्हणूया समर्पण करणे, सॅक्रिफाईस करणं, त्याग करणं. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. फोर्थ ऑप्शनचा बघा काही संबंध नव्हता. स्टील म्हणजे चोरणे, स्टीलचं भेटू झालं स्टोल, काही संबंध नव्हता. नेक्स्ट बघू आता. प्रश्न आहे बघा आपल्याला विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. चुकीची स्पेलिंग असणारा वर्ड फाइंड आउट करायचा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीची स्पेलिंगचा वर्ड फाइंड आउट करायचा. फर्स्ट आहे ॲडव्हर्सिटी, सेकंड आहे अटेन्शन, थर्ड आहे प्रोबॅबिलिटी, 4 आहे सबमराईन. तर उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर फर्स्ट ॲडव्हर्सिटी. ADVRCITY नसून ADVRSITY पाहिजे होतं. ॲडव्हर्सिटीचा अर्थ होतो संकट. ओके. दुसरं आहे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय लक्ष देणे. थर्ड आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर शक्यता असं म्हणाय. 4 आहे सबमराईन. सबमराईनचा अर्थ काय होते पाणबुडी. नेक्स्ट बघू आता. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आपल्याला सिमिलर मिनिंग फाइंड आउट करायचं. वाचूया.
द फॅन्स वेटेड फॉर अवर्स टू कॅच अ ग्लिम्स ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्टर्स. बघा, जे फॅन्स होते म्हणजे ज्याचे चाहते होते त्यांनी वेट करत होते. वेटेड फॉर अवर्स म्हणजे तासांपासून ते वाट पाहत होते टू कॅच ग्लिम्स ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्टर. जो सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस होते त्याचा वाट पाहत होते कशासाठी, तर एक ग्लिम्स घेण्यासाठी, म्हणजे काहीतरी एक झलक पाहण्यासाठी किंवा ओझरती नजर, म्हणजे एक ॲक्ट्रेस आलेली आहे तिला पाहण्यासाठी. ओके, ग्लिम्स असं म्हणता येईल आपल्याला. मग ए आहे ग्लान्स. ग्लान्सचा अर्थ होतो ओझरती नजर, म्हणजे ग्लिम्ससाठी ऑप्शन नंबर ए येऊ शकतो. दुसरा आहे ॲक्सेसरी. आता ॲक्सेसरीचा अर्थ होतो सहाय्य करणार, नाहीच, काहीच संबंध नाही. व्हेइकल म्हणजे वाहने, काही संबंध नाही. मूवी म्हणजे चित्रपट, काही संबंध नाही. उरला फक्त एकच. आता हा ग्लॅन्स शब्द आहे तो तुम्हाला इटअप पुटअप करायचा. द फॅन्स वेटेड फॉर अवर्स टू कॅच अ ग्लान्स फॉर द सेलिब्रेटेड ॲक्टर्स. जी सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस होती तिची एक झलक पाहण्यासाठी, म्हणजे ओझरती नजर पाहण्यासाठी तिचे फॅन्स तिथे तासंतास वाट पाहत आलेले होते.